राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय धिंगाणा सुरू आहे हे मागच्या 2-3 दिवसापासून समोर येत आहे। आता एक 2 दिवसापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आली होती आणि ती म्हणजे थेट सुनील तटकरे। आपल्याला माहिती आहे सुनील तटकरे यांचं नाव यासाठी महत्त्वाचं आहे कारण राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामध्ये सर्वात आधी आणि सर्वात मोठा अडसर म्हणजे अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद ज्या व्यक्तीकडे आहे त्या व्यक्तीनं पहिल्यांदाच म्हणजे खास करून अजितदादा यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच शरद पवार यांची थेट भेट घेतली आणि स्पष्टीकरण देताना त्यांनी असं सांगितलं की पवार साहेबांची तब्येत वगैरे थोडीशी नाजूक वगैरे म्हणजे बरी नव्हती आणि त्यासाठी म्हणून मी त्यांची भेट घेतली। पण खरं कारण हे आहे का? बिलकुल असं नाही आहे। ज्या बातम्या समोर येत आहेत त्या म्हणजे पार्थ पवार यांनी अक्षरशः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना हैराण करून सोडलंय। आणि जी बातमी समोर आली ती ही होती की राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी पार्थ पवार यांची थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार केली। किती हास्यास्पद आहे बघा। जे नेते कालपर्यंत शरद पवार यांना अक्कल शिकवत होते, खास करून अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर विलीनीकरणाची चर्चा जी सुरू केली त्यावेळेस तुम्हाला काही वाटलं नाही का असं टोकदार वक्तव्य ज्या नेत्याने शरद पवार यांच्याविषयी केले तेच नेते पार्थ पवार यांची तक्रार घेऊन म्हणे शरद पवार यांच्या जवळ गेले आणि त्यांना समज द्या, त्यांना समजावून सांगा आणि या पक्षाच्या उभारणीमध्ये आमचं योगदान कसं आहे काय वगैरे हे सगळं म्हणजे तक्रार त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली। अर्थार्थी संबंध काय आहे? कारण अजितदादा यांच्या मृत्यूनंतर सर्वात आधी टोकाचा विरोध करणारे हेच तटकरे होते। पण पडद्याआड अशा काही घडामोडी घडत आहेत की राष्ट्रवादीचे हे जे 2 नेते आहेत पटेल आणि तटकरे हे कुठल्याही क्षणी आपल्याला दगा देतील म्हणजे एक अविश्वासाचं वातावरण दादांच्या राष्ट्रवादीमध्ये झालंय का? आणि त्यामुळं कुठल्याही क्षणी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे 2 नेते आपल्याविषयी दगाबाजी करतील असा कुठेतरी संशय सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार आणि त्यांचे एकूणच होल फॅमिली जय पवार वगैरे यांना वाटतोय आणि त्यामुळं वेगवेगळे पत्रप्रपंच करून सगळ्या नाड्या आपल्या हातात यायला पाहिजेत हा कुठेतरी खटाटोप आहे। या बाबत दुसरी अँगलनं अशी चर्चा आहे की रोहित पवार जे टोकाची टीका करतात आणि सांगतात की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे कोणाचेही नाही आहेत आणि जर का पार्थ पवार हे जर त्यांच्या विरोधात ऍक्शन घेत असतील तर ते त्याच लायकीचे आहेत अशी सडकून टीका पवार यांना भेटून गेल्यानंतर रोहित पवार यांनी तटकरे यांच्यावर केली। पण सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार यांच्या मनामध्ये कुठेतरी संशय निर्माण करण्यात रोहित पवार हे एकदम सक्सेसफुल झालेत आणि त्यामुळं त्यांना सुद्धा आता असं वाटू लागलंय का की कुठल्याही क्षणी हे जे तटकरे आणि पटेल आहेत हे आपल्या पक्षात दगाबाजी करू शकतात आणि रोहित पवार यांच्या सांगण्यानुसार ते कुठल्याही क्षणी भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतात। त्यामुळं हे सगळं घडण्याआधी आणि एक 10-20 आमदार घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये ते जाण्यापूर्वी सगळ्या नाड्या आपल्या हातात घ्यायचा हा कुठेतरी सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार यांचा कुठेतरी प्लॅनिंग दिसतोय। पण असं असलं तरी तटकरे यांनी पवार यांची भेट घेणं आणि काल एक मोठी बातमी मीडियामध्ये आली ती ही होती की विलीनीकरण संदर्भामध्ये अजितदादा यांचे जवळ 20 ते 22 आमदार यांनी भेट घेतली। आता या बातम्या मागच्या आपण 3-4 महिन्यापासून ऐकतोय पाहतोय प्रत्यक्षामध्ये कुठले ते आमदार आहेत, काय त्यांची नाव आहेत, कधी भेट घेतली हे काय स्पष्टपणे समोर येत नाही। अर्थात काही आमदारांनी गाठीभेटी घेतल्या असतील त्यांना बळजबरीने त्यांच्यावर एक दबावपूर्वक त्यांचं तोंड बंद करण्याचं काम याच तटकरे यांनी केलं होतं की तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे आणि विलीनीकरणावर तुम्ही काय बोलायचं नाही। पण हळूहळू परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते हे स्पष्ट होतंय। त्यातच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना साइडलाईन करण्याचं काम आता सुरू झालंय कारण हे कुठल्याही क्षणी अजितदादा यांचा पक्ष त्यागून भारतीय जनता पक्षामध्ये जातील अशी एकूणच शक्यता सध्या तरी दिसते आणि त्यामुळं दादांच्या राष्ट्रवादीतील जे काय आमदार आहेत त्यातले काही आमदार यांना असं वाटतंय की आपण हा सगळा प्रकार घडण्यापूर्वी आपण एक सुरक्षित पर्याय शोधला पाहिजे। आता ज्या आमदारांना भारतीय जनता पक्षामध्ये जायचं नाहीये आणि ज्यांना विचारांशी थोडंसं बांधील राहायचंय असे आमदार अर्थातच पवार यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील। म्हणजेच काय
या आमदारांच्या मार्फत विलिनीकरणाची पुन्हा प्रक्रिया सुरू होईल, चर्चा सुरू होईल आणि या आमदारांच्या जीवावर किंवा त्यांच्या दबावट निर्माण करून तटकरे असतील, पटेल असतील किंवा खास करून सुनेत्राताई पवार याच्यावर एक दबाव निर्माण होऊ शकतो आणि पुन्हा विलिनीकरण सुरू होऊ शकतं. पण हे जरी बाजूला राहिलं असलं तर पद्धतशीररित्या शरद पवार आणि रोहित पवार यांनी पद्धतशीरपणे सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांचा गेम मात्र करून टाकला आहे आणि पहिल्यांदा राष्ट्रीय कार्यकारिणीमधून त्यांना वगळणं असेल किंवा आता आमदारांच्या पवार यांच्या गाठीभेटी घेणं असेल आणि पार्थ पवार यांचे तटकरे यांनी शरद पवार यांच्याजवळ तक्रार करणं असेल, हे सगळं पाहता तटकरे आणि पटेल यांचे दादांच्या राष्ट्रवादीमध्ये पूर्ती घेरेबंदी झाली आहे आणि त्यामुळं आता त्यांचं झटपटणं ज्याला आपण म्हणतो ते सुरू आहे. आता बघूया रोहित पवार म्हणतात तसं तटकरे आणि पटेल खरंच भाजपमध्ये जातात का आणि जाता जाता ते आमदार किती घेऊन जातात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. पण विलिनीकरण करण्याशिवाय आता त्यांच्याकडे सुद्धा पर्याय नाही आणि हा सगळा दबाव निर्माण केला तो म्हणजे शरद पवार यांनी. बाकी या विश्लेषणावर आपलं मत काय, कमेंट नक्की करा. धन्यवाद.